नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। भाजपाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सुनील भाऊ आपल्यासोबत आहे। परत एकदा त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवलेला आहे। नुकतंच त्यांच्या आईनं त्यांच्या पत्नीनं त्यांना औक्षण केलेलं आहे आणि उमेदवारी दाखल करण्याच्या दिशेने ते आता घरून निघत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल सुनील भाऊ, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक तगडं आव्हान आहे, कसं बघता या निवडणुकीकडे? कितीचं मार्जिन राहील निवडणुकीत विजयाचं? निश्चितपणे निवडणूक म्हटलं की बा आपल्या आव्हान प्रतिआव्हान हे निश्चित असायला पाहिजे आणि समोरचा उमेदवार किती तगडा असू द्या किंवा सामान्य असू द्या, निवडणूक ह्या निवडणूक पद्धतीत लढली पाहिजे अशी आमच्या पक्षाची धारणा आहे। आणि मला विश्वास आहे गेल्या 5 वर्षात मी जे काही या लोकसभा क्षेत्रासाठी केलं, गेल्या 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी या देशाच्या संपूर्ण सर्वांगीण विकास जो घडवला, या देशाला एक नवी दिशा दिली आणि 10 वर्षाच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक असे कामं केलीत की जे अनेक वर्षापासून आपल्याला अपेक्षित होते आणि ते झाले नव्हते। त्यामुळे हे सगळं बघता गेल्या 10 वर्षाचा मोदीजींचा कार्यकाळ, गेल्या 5 वर्षात मी प्रामाणिकपणे या भागातील केलेल्या जनतेची सेवा, हा सगळा लोकांपुढे आहे आणि मला विश्वास आहे की लोक मला यावेळेस किमान 3.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देतील। आणि मला परत एकदा ही संधी दिल्याबद्दल मी आदरणीय देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा, जे.पी. नड्डाजी, नितीन गडकरीजी, आमच्या प्रदेशाचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळे साहेब, विशेषतः प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादीचे, या सर्वांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, या विश्वासाला खरा उतरून मी परत एकदा 5 वर्षासाठी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीन हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। निश्चितच मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळातील विकास कामे आणि भंडारा गोंदियातील आणलेला विकास याच भरोश्यावर जनता मेंढे यांना निवडून येतील असा विश्वास सुनील भाऊंनी व्यक्त केला। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।